नमस्कार मित्रांनो, काल 3:30 वाजता आम्ही कोल्हापूरमधून बाहेर पडलेलो. रात्री 1:30 वाजलेत आम्हाला उज्जैनमध्ये पोहोचायला. रात्री लयच वेळ झाला म्हणून आम्ही अतिथीश्री होमस्टेला स्टे केलेला. खचून 2 तास झोपायसाठी मित्रांनो होमस्टे बुक केलेला बघा. कारण रात्री 1:30 वाजता आम्ही झोपलेलो आणि सकाळी 3:30 वाजता आम्ही उठलो बघा आवरायसाठी. कारण बस मारुतीला जायचं असं आम्ही ठरवलेलं. तर या दोघांचा आवरायला एवढा वेळ झाला. या मेन गेट पर्यंत पोहोचूस तर मित्रांनो 4:30-5 वाजलेत बघा. आता ही बस मारुती चालू झाल्या त्यामुळे हे गेट बंद केले. आता हिने सांगितले हे गेट बस मारुती झाल्यानंतर बरोबर 6 वाजता चालू होणार. मग यांनाच आम्ही विचारलं दुसरा पर्याय काय, तर हिने सांगितलं आम्हाला गेट नंबर 4 पासून जावा, तिथनं दर्शन चालू आहे म्हणून. मग आता गेट नंबर 4 ला जायसाठी मित्रांनो सगळ्या उज्जैनच्या गल्ली बोळातनं पूर्ण मंदिराचा वेढा मारून गणी आता गेट नंबर 4 पाशी पोहोचले बघा मित्रांनो. आम्ही मंदिरात आता दर्शनाच्या रांगेला उभारलो तोपर्यंत मित्रांनो बस मारुतीत चालू होती बघा. आणि बस मारुतीत चालू असल्यामुळे नुसती व्हीआयपी दर्शन चालू होतं. आणि जी सामान्य दर्शन रांग होती का ती मित्रांनो 1 तास एका जागेला नुसती थांबूनच होती. असला वैताग आलेला का धड लाईन पुढे पण जाईना आणि हलना सुद्धा. असं वाटत होतं की निम्म्यातनं परत जावं. खरं जरा आणि एक अर्धा तास थांबल्या मित्रांनो मेन आता दर्शन चालू झाली. असं वाटत होतं की आणि जराशी झोप काढून ते जे मेन गेट 6 ला ओपन होतंय तिथनं झालं असतं बरं झालं असतं. कारण इथं पण न्यूज तर वाजलेले सकाळचे 6 आणि ते गेट चालू झाल्यामुळे सगळ्याच गेटची माणसं इथंच येऊन तुंबलेली बघा. एवढी गर्दी झालती का इथं. आम्ही 4:30-5 वाजता येऊन पण काय उपयोग नाही. जी 6 वाजता आलेत मित्रांनो ती सुद्धा आमच्या बरोबरच दर्शन रांगायला आले. 1.5 तास लाईन मध्ये उभारून जो स्ट्रगल आम्ही सहन केलाय का मित्रांनो, शेवटी आम्ही महाकालेश्वरच्या दरबारमध्ये पोहोचल्यावर एका क्षणातच मित्रांनो सगळा कंटाळा आमचा गेला बघा. कारण रात्रभरचा प्रवास आणि इथनं पुढचा सगळा प्रवास करायसाठी जी एनर्जी आली महाकालेश्वराचं दर्शन करून मित्रांनो एक नंबरच. खरंच मित्रांनो या महाकालेश्वरच्या दरबारमध्ये का एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी आहे बघा. आणि याच पॉझिटिव्ह एनर्जीचा अनुभव घ्यायसाठी का मित्रांनो स्वतःच महाकालेश्वरच्या दरबारामध्ये हजेरी लावायला लागते बघा. आता मस्तपैकी दर्शन घेऊन का मित्रांनो पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन आता परत चाललो आम्ही कोल्हापूरला. खास दर्शन घेण्यासाठी आम्ही कोल्हापुरात आलोय बघा मित्रांनो. बाकी काही सुद्धा काम नव्हतं. आणि इथं येताना पण आम्ही तिघच आलोय. कारण स्वप्न्या पण शेवटी नाही वय करत शेवटी तयार झाला. आणि रोहित्यानं काही सकाळीच कोळसा वाढला बघा मित्रांनो. नाहीतर ही दोघं पण आले नसते तर अक्षाने मी दोघं आलोच असतो. आता कालच मित्रांनो घरातनं बाहेर पडले काय सकाळी. आणि घरातनं एकच दिवस बाहेर पडले तर चिल्लर पार्टीला आमच्या कर्मना लगेच व्हिडिओ कॉल करून नुसता दंगा. सर गाडी पण चालवून दिलात मला. जरा फोन ठेवला की घरात रडायला लागलेली तिकडे. म्हणून जरा गाडी बाजूला घेऊन यांच्याबरोबर जरा तासभर बोलून गणी मित्रांनो जरा कंटाळा घालवून जराशी झोप काढून आता परत चाललोय बघा पुढचा प्रवास करायला. आणि महाराष्ट्रात पोहोचल्या गेवराईच्या इथं आल्यावर मित्रांनो गाडीचा पुढचा टायर फुटला गी. कशी बशी तर गाडी कंट्रोल करून मित्रांनो बाजूला घेतली आणि बघालो स्टेपनी काढायला तर गाडीत आपल्या स्टेपनीच नाही मित्रांनो. आणि टायर पण फुटलेला त्यामुळे रिप्लेस करायशिवाय पर्यायच नव्हता. आणि जरा पुढे आल्यावर मित्रांनो यो बॉम्बे टायर वाला मिळाला बघा. याला कसा तर हातापाया पडून भावाने एक टायर आम्हाला अरेंज करून दिला जुना. आणि तो घालून मित्रांनो आता शिस्तात चाललोय आता कोल्हापूरला बघा. आणि जे होत आहे ऍक्च्युअली होत आहे म्हणत का आता पुढचा प्रवास करत चाललोय बघा मित्रांनो. तर आपण भेटूया अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जर मित्रांनो तुम्ही मला फॉलो केला नसेल तर प्लीज तेवढं फॉलो करून घ्या. थँक्यू.